आपल्याबरोबर शंभूराज देसाई सर आहेत. सर, राज्यामध्ये सध्या एक महत्त्वाचा विषय चालू आहे, तो म्हणजे पालकमंत्री पदावरून जी काही महायुतीमध्ये काही धुसफूस चालू आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय चालू आहे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून? कारण की रायगडचं असेल किंवा इथले नाशिकचं असेल, अजून काही निर्णय होत नाही आहे. दिल्लीला गेलेले पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, निर्णय पेंडिंग आहे. साहेब, 2 जिल्हे सोडले तर पालकमंत्री पदाबाबतीतली चर्चा महायुतीतली दुसरीकडे कुठेही नाही. सगळ्या पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्याचे नवीन नेमणूक झालेल्या दौरे केले, कारभार स्वीकारला. काही पालकमंत्र्यांनी तर आता आमच्या जिल्ह्याचं उदाहरण घ्याल तर आमची DPDCची बैठक झाली. सगळे मंत्री, सगळे आमदार महायुतीतले आम्ही एकत्र होतो. त्यामुळे कुठेही धुसफूस अशी बिलकुल नाही. 2 ठिकाणची चर्चा आहे आणि त्यातला सुद्धा मार्ग मान्य शिंदेसाहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा ही तिघंजणं चर्चा करून काढतील. बिलकुल याच्यामध्ये कुठली धुसफूस नाही. मी आपल्याला सांगतो, लवकरच खेळीमेळीत चर्चा करून ह्यातनं सामंजस्यातला मार्ग लवकरच निघेल. काल एकत्र भेट झाली असती कॅबिनेटला, पण काल देखील एकनाथ शिंदे हे गैरहजर होते, VCद्वारे उपस्थित होते. त्यावरून देखील असं कयास काढला होता किंवा विरोधक संजय राऊत यांनी देखील म्हटले की नाराज आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून, त्यामुळे काल नव्हते. नेमकं काय चाललंय? बिलकुल मान्य शिंदेसाहेब नाराज नाहीत. त्यांची आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली. काय पूर्वनियोजित दौऱ्यामुळं मान्य शिंदेसाहेब फिजिकली प्रात्यक्षिक उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु अशा पद्धतीची आणि अशा छोट्या गोष्टींवरनं नाराज होणारा तो नेता नाही. ज्या मान्य आदरणीय शिंदेसाहेबांनी 50 आमदार घेऊन एक धाडस केलं आणि महायुतीचं सरकार आणलं. मान्य शिंदेसाहेबांनी 2022ला जर 50 आमदारांना एकत्र घेऊन हे धाडस केलं नसतं तर आजचं चित्र कदाचित वेगळं असतं. त्यामुळं असे धाडशी निर्णय घेणारा तो नेता आहे. त्यामुळं असं नाराज होऊन कुठंतरी घरी बसणारा किंवा नाराज होऊन गप्प बसणारा नेता आदरणीय शिंदेसाहेब नाहीत. शिंदेसाहेब हे लढवय्या नेते आहेत. त्यामुळं शिंदेसाहेबांच्याबद्दल अशा पद्धतीने ते नाराज आहेत वगैरे अशा वावड्या उठवणं हे कृपा करून आमच्या विरोधकांनी हे बंद करावं. संजय राऊतांनी अगदी काही वेळापूर्वीच असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे हे कधीच त्यांचं खातं सोडणार नाहीत, कारण की त्यांना ED आणि CBIची भीती आहे, त्यामुळे ते खात्याला चिटकून राहतील. पण ते नाराज आहेत हे नक्की आहे. ती काय भविष्यकार आहे का संजय राऊत? कशावरून त्याला कळतं कोण नाराज आहे ते आणि कशाला कोणाची इन्क्वायरी? तू कुठलं पुण्यकर्म केलंतस म्हणाव? 4 महिने जे जेलवारे करून आले ती का कुठल्या पुण्यकर्मासाठी गेले ते जेलमध्ये? स्वतः जाऊन यायचं. पुण्य कुठली कर्म केली ते, कुठलं पत्राचाळ का कसल्या चाळीच्या घोटाळ्यामध्ये ज्यांच्यावर शेकडो कोटी रुपयाच्या गैरव्यवहाराचे आरोप आहेत, अजून त्या आरोपातनं निर्दोष सुटलेले नाहीत. त्या आरोपाची चौकशी सुरू आहे, ती केस प्रलंबित आहे. अशा बाबतीत हे पुण्यकर्म केलेल्या संजय राऊतांनी मान्य शिंदेसाहेबांकडे बोट दाखवायची गरज नाही. शिंदेसाहेबांचं काम महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे शिंदेसाहेबांबद्दल अशा पद्धतीचे नाहक टीका जर संजय राऊत इथनं पुढं करणार असतील तर त्याला जशाच तशाच शब्दात आमच्याकडनं सुद्धा उत्तर दिलं जाईल. संजय राऊतांची अनेक बाबी ह्या आमच्याकडे आज देखील आहेत. त्यातली एक पत्राचाळीचा विषय पुढे आलेला आहे, त्याचे बारके उपफाटे भरपूर आहेत. त्यामुळं ते जर बाहेर आले तर संजय राऊतांना तोंड दाखवणं अवघड होईल महाराष्ट्राला. काल गणेश नाईक हे कोपरीला होते, ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला गेला. सत्कार केल्याबरोबर त्यांनी जे भाषण केलं ते भाषण सध्या चर्चेमध्ये आहे. त्यांनी असं म्हटलं की मी आता पुन्हा ठाण्यामध्ये जनता दरबार घ्यायला सुरुवात करणार आहे. नवी मुंबईप्रमाणेच ठाण्यामध्ये देखील अनेक प्रश्न अजूनही आहेत. ठाणेकरांना पाणी नाही आहे, नवी मुंबईकरांना प्रचंड पाणी आहे, इथे अनेक समस्या अजून आहेत. तर काय वाटतंय, भाजपचा विकास करण्यासाठी आता मला जबाबदारी घ्यावी लागेल, ठाण्यामध्ये कमळ फुलवायचे, अशी वक्तव्य गणेश नाईक यांनी केलेली आहेत. तर गणेश नाईकांनी एक प्रकारे म्हणजे ठाणे ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं इतकं मोठं वर्चस्व आहे, त्या ठिकाणी भाजप गणेश नाईकांच्या मार्फत स्वतःचं वर्चस्व निर्माण करू पाहते, असा प्रश्न निर्माण होतो. हे बघा, मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य गणेश नाईक साहेब भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते एक मंत्री आहेत. नव्या मुंबईमधून ते निवडून आलेले आहेत. नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. मी सुद्धा मागच्या 2.5 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. ज्याचा विषय आपण आता सांगताय मान्य गणेश नाईक साहेब म्हटले, तो पाण्याचा विषय, तो विषय आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच तो मार्गी लागलेला आहे. ते कामसुद्धा या ठिकाणी निश्चितपणानं शिंदेसाहेबांच्या काळातच मंजूर झालेलं आहे. त्यामुळं ते ठीक आहे. विकास कामांच्या बाबतीत आग्रही राहणं हे त्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. ते राहिलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. त्यांच्या पक्षाचं काम त्यांनी केलं पाहिजे.
याच्याबद्दलही आमदार साहेब या ना, त्याच्याबद्दलही दुमत नाही. ठाणे जिल्हा जर म्हणाल तर आज गेली 25-30 वर्ष हा ठाणे जिल्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा आहे. हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा जिल्हा आहे. आणि तो जिल्हा जसा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एकत्रपणानं शिवसेनेच्या पाठीमागं आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराच्या पाठीमागं उभा केला होता, तो तसाच भरभक्कम शिवसेनेचा बालेकिल्ला ठेवण्याचं काम गेली 20-25 वर्ष आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं मी शिवसैनिक म्हणून आपल्याला सांगेन, मी 2.5 वर्ष त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम बघितलेलं आहे. तिथलं शिवसेनेचं जे कार्यकर्त्यांचं शिवसैनिकांचं जे नेटवर्क आहे, शिवसैनिकांचं जे जाळं आहे आणि जे जीवापाड शिंदे साहेबांवर प्रेम करते, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे राहिला प्रश्न भाजपचा, तर भाजपसुद्धा महायुतीचाच एक भाग आहे. आम्ही महायुती म्हणून जिथे एकत्र राहायचे तिथं एकत्र निश्चितपणे महायुती म्हणून काम करू, पण महायुतीमध्ये सुद्धा आपापला पक्ष प्रत्येकाला वाढवण्याचे अधिकार आहेत. जसं शिंदेसाहेब शिवसेना वाढवण्यासाठी काम करतायत, तसं जरूर भाजपचे नेते म्हणून गणेश नाईक साहेब त्यांच्या पक्षाचं वाढवायचं काम जर करत असतील तर तो निश्चितपणे त्यांच्या पक्षाचा भाग आहे, ते करू शकतात. त्यांचं आव्हान वाटत नाही. हे बघा, आम्हाला महायुतीमध्ये एकमेकाचं आव्हान वाटायचं काय कारण आहे? आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत ना. त्यामुळं मला माध्यमांना सुद्धा विनंती करायची आहे की अशा वक्तव्यांमुळं आमच्यात काय गैरसमज निर्माण होईल असं बिलकुल नाही. मी परत सांगेन, महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत, पण महायुतीमध्ये आपापला पक्ष, आपापल्या पक्षाची ताकद, आपापल्या पक्षाच्या संघटनेचा विस्तार हा करण्याचा नैसर्गिक अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. त्यामुळं आम्ही आमचा पक्ष वाढवायचं काम करू, ते त्यांचा पक्ष वाढवायचं काम करतील. ओके, धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन मनोज जयस्वालसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.